लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आयर्न, फायबर आणि प्रोटीन्सने भरपूर असलेला पालक खायला लावायचा असेल तर ही झटपट आणि तांदळाच्या पिठात पालक घालून केलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा. लहान मुलांना डब्यासाठी ही अतिशय उपयुक्त रेसिपी. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एक जुडी पालक देठ तोडून पालकाची पानं स्वच्छ धुवून घ्यायची. इकडे कढईत पाणी गरम करून उकळी आल्यावर त्यात ही पालकाची पाने अर्धा मिनिटासाठी ठेवायची आणि ब्लांच करून घ्यायची आणि लगेचच काढून घ्यायची. म्हणजे पालकाचा रंग टिकून राहतो आणि मग कच्चेपणाही निघून जातो. आता ही पाने बाहेर काढून त्यावर थंड पाणी ओतायचे म्हणजे त्यातली जीवनसत्वे टिकून राहतील. इकडे मिक्सरच्या भांड्यात थंड झालेली पालकाची पाने आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, हे असे बारीक वाटून घ्यायचे. इकडे एका पातेल्यात 2 वाट्या चाळून घेतलेले तांदळाचे पीठ घेऊयात. मग त्यात आपण मिक्सरला फिरवून घेतलेली पालकाची पेस्ट घालूयात. आता यात थोडे थोडे पाणी घालत गुठळ्या मोडत बॅटर तयार करून घ्यायचे. आणि सुरुवातीला अगदी थोडे घालायचे म्हणजे गुठळ्या मोडून घेता येतील. आणि मग अगदी ताकासारखे पातळ घावण्यांसाठी बॅटर तयार करून घ्यायचे. आणि मग चवीपुरेसे मीठ घालायचे. चमच्याने मिश्रण चांगलं ढवळून एकजीव करून घ्यायचं. इकडे गॅसवर पॅन ठेवून त्याला मध्यम आचेवर गरम करून तेलाने ग्रीस करून घ्यायचे. आणि मग आपण तयार केलेले घावण्यांचे बॅटर ह्या अशा पद्धतीने पॅनवर पसरवून घ्यायचे. हे बघा किती छान जाळी पडली आहे ती. आता याच्यावर आपण 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. मिनिटभराने झाकण काढून वाफ जाऊ द्यायची. बॅटरला खालून सोनेरी रंग आला की मग सोडवून घेऊन उलटा करून घ्यायचा. परत दुसऱ्या बाजूने छान शेकून घ्यायचा. अशा प्रकारे हे पौष्टिक आणि जाळीदार घावण नारळाच्या चटणीबरोबर किंवा कारा चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरही तुम्ही सर्व करू शकता. हे अतिशय रुचकर, पौष्टिक, चविष्ट घावणे सगळ्यांनाच नक्कीच आवडतील. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.